विधान परिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की अन्य उमेदवार असा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे मवियाचं लक्ष आहे। विधान परिषदेवर पुन्हा जाण्यासाठी उद्धव ठाकरे फारसे इच्छुक नाहीत का असाही सवाल उपस्थित होतोय। कारण उद्धवच उमेदवार असतील तर पाठिंबा देणार असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर ठाकरेंच्या सेनेत इच्छुकांची मोठी रांग आहे। मात्र सपकाळ यांच्या या विधानावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय? विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे खरंच इच्छुक नाहीयेत का? हर्षवर्धन सपकाळ यांनी ते विधान नेमकं का केलंय? ज्या प्रकारे आपण बघितलं, विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर झाला। 12 मेला ही निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे विधान परिषदेची जागा, ज्या प्रकारे राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडली आणि आता विधान परिषद जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची जी जागा रिक्त होती त्याच जागेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार अशा प्रकारची चर्चा आहे। उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नाहीत। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते, काही ज्येष्ठ नेते यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर यावं। याचं एक कारण म्हणजे महाविकास आघाडीमधले कुठेही अडचण राहणार नाही जर महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील। कारण ज्या प्रकारे राज्यसभेला कुठेही अडचण न येता चर्चा झाली, मात्र फारशी अडचण न येता आपण बघितलं शरद पवारांची उमेदवारीवर महाविकास आघाडीवर एकमत झालं आणि अगदी तशाच प्रकारचं एकमत उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये होईल आणि ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर यावं असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतंय। मात्र जर उद्धव ठाकरे फारसे इच्छुक नसतील आणि जर इतर कोणाला संधी दिली जाऊ शकते तर यामध्ये काही नावं चर्चेत येत आहेत। त्यामध्ये अर्थातच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव आहे, प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचं नाव आहे, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचार यांचं नाव आहे, माजी आमदार वैभव नाईक, त्यासोबतच पक्षाचे सचिव सूरज चव्हाण, अशा 5 ते 6 जणांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षातील इतर नेत्याला जर संधी दिली तर मात्र महाविकास आघाडीसोबत समन्वय साधून त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे। कारण कुठलाही उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेने दिला तर दोन्ही पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष, या दोघांचाही पाठिंबा यासाठी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की उद्धव ठाकरे जे कोणी उमेदवार देतील किंवा ते स्वतः उभे राहतील तर त्याला पाठिंबा असेल। मात्र काँग्रेसने काल ज्या प्रकारे हर्षवर्धन सपकाळांनी सांगितले की उद्धव ठाकरे असतील तर पाठिंबा दिला जाईल, मात्र इतर कोणी असेल तर मात्र या प्रस्तावावर चर्चा केली जाईल। त्यामुळे नेमका काय निर्णय ठाकरेंची शिवसेना घेणार हे येत्या 1-2 दिवसात कळेल। नक्कीच आता या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।